धुळ्यामधनं पुढची बातमी आहे। पांढऱ्या सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। कापूस उत्पादक शेतकरी यामुळे संकटात सापडलेला आहे। बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कापसाच्या उत्पादनामध्ये घट झाल्याचं कळत आहे। पीक विम्याची रक्कम ही 25 नव्हे तर 100% द्यावी अशी मागणी आता धुळ्यातल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। दादा काय सांगाल यावर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि दुष्काळामुळे शेतकरी प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळ तर आहेच, पण कपाशीवर इतका प्रादुर्भाव झालेला आहे की या कपाशीवर बोंडअळी पडलेली आहे आणि त्याच्यात सर्व किडे चालत आहेत। घरात ठेवणे मुश्किल झालेले आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि त्या हवालदिलपणामुळे त्याच्या व्यापारी जे आहेत, कपाशीचे व्यापारी हे त्यांच्या मनानुसार भाव घेतात की बा 5,000 7,000 माल पाहिल्याप्रमाणे। तर त्याच्यावर जरासं सरकारने थोडंसं नियोजन करावं आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळवून द्यावा। 7-8 क्विंटल कपाशी निघायची, तर त्यापैकी आम्हाला उत्पन्न आता क्विंटल 1.5 क्विंटल येऊन पोचलं आहे आता। तर आता यावरती शेतकऱ्यावरती सरकारने विचार करायचा। बाबा मोठं नुकसान यावर्षी झालेलं आहे, भाव देखील कमी आहे। काय सांगाल, किती भाव मिळणं अपेक्षित होतं? उशिरा कापूस लावल्यामुळे आम्हाला पाऊस उशिरा पडल्यामुळे आम्हाला की कापूस लावणं दुपार पेरी करावं लागली। त्यामुळे आम्हाला एवढं नुकसान झालं आहे की भयंकर की यावर्षी पीक विमा भरपूर आम्हाला पीक विमा मिळाला नाही आहे। अजून 25% द्यायचं आहे ना आम्हाला, जर 100% पीक विमा पाहायचा होता आम्हाला। त्यामुळे यावर्षी फार कमीत कमी मला 8-10 क्विंटल पिकायचं, यावर्षी 1 क्विंटल 1.5 क्विंटल जमतेम पिकाला तर शासनाने याचा दुरुपयोग करू नये, सरकार शेतकऱ्यांना सहकार्य करावं। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे।